बघूयात पुढची बातमी। इंदापूर विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर असे आरोप केलेत। राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटेंपासून आपल्या जीवाला धोका असल्याची जाहीर तक्रार ही प्रवीण मानेंनी केली आहे। माने यांनी पोलीस खात्याकडे संरक्षण देण्याची मागणीही केली आहे। हनुमंत कोकाटे धमक्या देत असताना विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते असं प्रवीण माने म्हणतात। अजित पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष ज्यांच्याकडे जे विद्यमान सत्ता आहे अशी लोक जर प्रतिस्पर्धी उमेदवाराला म्हणत असली की आम्ही तुला फिरून देणार नाही, एकेरी भाषेमध्ये नामोल्लेख करत असली, माझ्या वडिलांना नामोल्लेख करत असली, तर माझ्या आपल्या सगळ्या कार्यकर्ते आम्ही भीतीचं वातावरण आमच्यामध्ये या ठिकाणी पसरलेलं आहे। आणि त्याबरोबर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना आणि परिवर्तन विकासाच्या सगळ्या नागरिकांना या हनुमंत कोकाटे यांच्यापासून धोका आहे। मी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व DYSP साहेब, PI साहेब यांना विनंती करतो की अशा धमकी जी आम्हाला जाहीर सभेमधून मिळते यांच्यापासून धोका आहे।